Once more! Once more! Once more! झाला गोळा बुरा यो भवरा झाला माझा दिल रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटरच्या एका नवनवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तर थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आपण आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवलेला आहे. तर आजचा आपण व्हिडिओ ट्रेंडिंग सॉन्ग म्हणजेच काटा कीर या ट्रेंडिंग सॉन्ग वरती बनवलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ आपण कॅप्कट प्रोचा यूज करून बनवलेला आहे. जे कोण आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करून घ्या, कारण आपल्या एडिटर या इंस्टाग्राम पेजला आपण नवनवीन व्हिडिओचे रिझल्ट्स अपलोड करत असतो. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओचे सर्व काही मटेरियल मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. तिथून जर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, जिथे तुम्हाला सर्व व्हिडिओचे फ्री मटेरियल मिळत असते. आणि आजचा व्हिडिओ कसं वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या सॉन्गवर किंवा कोणत्या टॉपिकवर पाहिजे असेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला तर मग पाहू आजचा व्हिडिओ कसा बनवायचा. सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कॅपकट ओपन करून घ्यायचे. त्यानंतर न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. मी दिलेला बीट ऑडिओ तुम्हाला तिथे ऍड करून घ्यायचा आहे. बीट ऑडिओ ऍड झाल्याच्या नंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ असं ऑप्शन कॅपकट मध्ये दिसेल, तिथे तुम्हाला क्लिक करायचे आणि बीट ऑडिओचा जो ऑडिओ आहे तो तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. जशा पद्धतीने मी बीट ऑडिओचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करत आहे तशा पद्धतीने तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला व्हिडिओची फुल कॉन्सेप्ट समजून घेता येईल. त्यानंतर अशा प्रकारे तुमचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होईल. तर आपल्या ऑडिओ देखील एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला बीट द्यायची. आता जिथे जिथे तुम्हाला बीट चेंज होताना दिसतोय ते तुम्हाला स्प्लिट करायचे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला बीट देताना दिसतोय त्याच पद्धतीने तुम्हाला देखील बीट द्यायचे. जिथे जिथे बीट सेपरेट होत आहेत तिथे तुम्हाला स्प्लिट करायचे. अशा प्रकारे आपण सर्व बीट असे ऍड करून घेणार आहोत. तर सर्व बीट ऍड झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला एनिमेशन द्यायचे. त्यासाठी सगळ्यात पहिल्या क्लिपवरती यायचे. पहिल्या फोटोला आपल्याला इन मध्ये क्रॉस ओपन हा एक एनिमेशन मिळून जाईल. तो एनिमेशन आपल्याला तिथे द्यायचा आहे. तर फोटोवर क्लिक करायचे. एनिमेशन मध्ये जाऊन तुम्हाला क्रॉस ओपन हा एक एनिमेशन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जो दुसरा फोटो आहे त्यातला आपल्याला आउट मध्ये क्रॉस क्लोज हा एक एनिमेशन मिळेल, तिथे तो आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा जो तिसरा फोटो आहे त्याला आपल्याला क्रॉस ओपन हा एनिमेशन द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला चौथा फोटो आहे त्याला आपल्याला क्रॉस क्लोज हा एनिमेशन द्यायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला कॉम्बो मध्ये स्लिप अँड स्लाइड 2 असा एक एनिमेशन मिळून जाईल, तो आपल्याला तिथे द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला कॉम्बो मध्येच आपल्याला स्लिप अँड स्लाइड 1 असा एक एनिमेशन दिसेल. जर तुम्हाला कोणताही एनिमेशन ह्याच्यात सापडत नसेल तर तुम्ही सर्च मध्ये सर्च करू शकता त्या एनिमेशनचं नाव आणि जेणेकरून तुम्ही त्याला अप्लाय देखील करू शकता. त्यानंतर आपण स्लिप अँड स्लाइड हा एनिमेशन दिल्याच्या नंतर आपल्याला त्याच्या पुढच्या दोन्ही फोटोला स्लिप अँड स्लाइड 2 आणि स्लिप अँड स्लाइड 1 अशी एनिमेशन द्यायचे. म्हणजे 4 फोटोला असणार आहे हे एनिमेशन. ज्या पद्धतीने मी एनिमेशन देतोय त्याच पद्धतीने तुम्हाला देखील एनिमेशन द्यायचे आहेत. त्यानंतर जो आपला त्याचा पुढचा फोटो आहे त्याला आपल्याला कॉम्बो मध्ये जाऊन स्लाइड अँड फ्लिप हा एक तुम्हाला एनिमेशन मिळून जाईल. जर तो एनिमेशन मिळत नसेल तर तुम्ही सर्च मध्ये जाऊन स्लाइड अँड फ्लिप असं सर्च करू शकता. ज्या पद्धतीने मी सर्च करत आहे त्या पद्धतीने तुम्हाला देखील सर्च करून हा एनिमेशन मिळणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बो मध्ये तुम्हाला एक पेंडुलम 1 नावाचं एक एनिमेशन मिळेल. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आणि तो एनिमेशन मध्ये तुम्हाला अप्लाय करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला कॉम्बो मध्ये डिस्टॉर्ट राईट हा एनिमेशन मिळून जाईल.
तो तुम्हाला तिथे अप्लाय करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला पेंडुलम 2 हा कॉम्बो मध्ये एनिमेशन मिळून जाईल, तो तिथे तुम्हाला अप्लाय करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो तुम्हाला कॉम्बो मध्ये डिस्टॉर्ट राईट हा एक एनिमेशन आहे, त्याच्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो तुम्हाला इन मध्ये रेक्टँगल आउट म्हणून एक एनिमेशन मिळेल. जर मिळत नसेल तर तुम्ही तिथे सर्च करू शकता रेक्टँगल आउट. त्यानंतर तुम्हाला तो एनिमेशन मिळून जाईल. त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे, हा एनिमेशन इथे अप्लाय होऊन जाईल. त्याच्या पुढच्या फोटोला तुम्हाला कॉम्बो मध्ये स्लिप अँड स्लाइड 2 असा एक एनिमेशन मिळून जाईल. स्लिप अँड स्लाइड 2. त्यानंतर जर तुम्हाला तो मिळत नसेल तर तुम्ही तिथे सर्च करू शकता. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला स्लिप अँड स्लाइड 1 हा एनिमेशन द्यायचा आहे. त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला देखील आपल्याला स्लिप अँड स्लाइड 1 हाच एनिमेशन देत जायचे. त्यानंतर जो 9 सेकंडच्या पुढचा जो फोटो आहे तिथे तुम्हाला 3 पार्ट फ्युजन असा एक एनिमेशन तुम्हाला इन मध्ये मिळून जाईल. जर तो मिळत नसेल तर तुम्ही तिथे वरती सर्च करू शकता 3 पार्ट फ्युजन म्हणून. ज्या पद्धतीने मी सर्च करतोय त्याच पद्धतीने तुम्ही देखील सर्च करायचे 3 पार्ट फ्युजन आणि हा तुम्हाला एनिमेशन मिळून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला तुम्हाला कॉम्बो मध्ये झूम 1 हा एक एनिमेशन मिळून जाईल, तो तुम्हाला तिथे अप्लाय करायचा आहे. त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला आपल्याला बाउन्सी रश हा जो एनिमेशन आहे तो कॉम्बो मध्ये मिळेल, तो तुम्हाला तिथे अप्लाय करायचे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला आपल्याला कॉम्बो मध्ये झूम 1 हा एक एनिमेशन मिळून जाईल, तो तुम्हाला तिथून अप्लाय करायचा आहे. त्याच्या पुढे तुम्हाला ड्रॉ अ हर्ट हा इन मध्ये एक एनिमेशन आहे. जर मिळत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही सर्च करू शकता आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला डायनॅमिक शेक 2 हा एक एनिमेशन मिळतो कॉम्बो मध्ये, तो तुम्हाला तिथे अप्लाय करायचा आहे. जर मिळत नसेल तर तुम्ही वरती सर्च करू शकता. तो तुम्हाला पुढच्या सर्व फोटोना द्यायचा आहे. जो 16 सेकंडचा जो मागचा फोटो आहे तिथे तुम्हाला यायचा आहे, ते तुम्हाला झूम 1 हा एक एनिमेशन द्यायचा आहे, तो तुम्हाला. त्याच्यानंतर कॉम्बो मध्ये आपल्याला जायचंय. त्याच्या पुढच्या फोटोला लव्ह लेटर 2 असा एक एनिमेशन मिळेल. जर मिळत नसेल तर तुम्ही वरती सर्च करू शकता आणि हा एनिमेशन तुम्हाला तिथं अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतरचा आपला जो पुढचा फोटो आहे त्याला आपल्याला इन मध्ये स्लाइड अँड फ्लिप असा एक एनिमेशन मिळतोय, तो तुम्हाला तिथून अप्लाय करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. जर तुम्हाला कोणतेही एनिमेशन सापडत नसेल तर तुम्ही सर्च करू शकता. त्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे म्हणजे शेवटून 2 नंबरचा फोटो, तिथे आपल्याला जायचंय आणि इन मध्ये तुम्हाला ग्लास वाईप असा एक एनिमेशन मिळून जाईल. त्यानंतर तो एनिमेशन तुम्हाला तिथे अप्लाय करायचा आहे. तुम्हाला कोणताही एनिमेशन मिळत नसेल तुम्ही सर्च करू शकता, प्रत्येक एनिमेशन तुम्हाला तिथे मिळून जाईल. त्यानंतर जो आपला शेवटचा फोटो आहे त्याला आपल्याला इन मध्ये जो क्रॉस ओपन हा आपण सगळ्यात पहिल्या क्लिपला लावला होता, तोच एनिमेशन आपल्याला शेवटच्या क्लिपला लावायचा आहे. तर क्रॉस ओपन हा एनिमेशन लावून झाल्याच्या नंतर आपले सर्व एनिमेशन्स लावून झालेले आहेत. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि परत एकदा स्टार्टिंगला यायचंय, व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचंय आणि आता आपल्याला इथे इफेक्ट्स अप्लाय करायचे. तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन आपल्याला इफेक्ट्स वरती जायचे. इफेक्ट्स वर गेल्यावर तुम्हाला गर्ल्स सिक्रेट हा एक व्हिडिओ इफेक्ट मिळून जाईल. जर तो मिळत नसेल तर तुम्ही वरती सर्च करू शकता गर्ल सिक्रेट आणि हा एनिमेशन तुम्हाला तिथून अप्लाय करायचा आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. बरोबर चिन्हावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हा जो इफेक्ट असेल तो पहिल्या 4 फोटोंना आपल्याला ठेवायचा आहे. ज्या पद्धतीने मी ठेवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला देखील 4 फोटोंसाठी ठेवायचा आहे. त्या पुढचा जो आपला 5 सेकंडच्या पुढचा जो फोटो आहे तिथे जायचे. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वरती जायचे. तुम्हाला तिथे ट्री लेअर मिरर असा एक इफेक्ट मिळून जाईल. जर मिळत नसेल तर तुम्हाला सर्च करायचे. त्यानंतर तो फोटो तुम्हाला पुढच्या 4 फोटोसाठी ठेवायचा आहे. म्हणजे 5 सेकंडच्या पुढचे जे 4 फोटो आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला हा इफेक्ट ठेवायचा आहे. त्यानंतर त्याच्यावरती डुप्लिकेट वरती क्लिक करायचंय. मी ज्या पद्धतीने करतोय त्याच पद्धतीने. त्यानंतर तो इफेक्ट आपल्याला जो 11 सेकंडच्या मागचा जो फोटो आहे तिथे न्यायचा आहे आणि हा फोटो आपल्याला
तिथं ठेवायचा आहे हा इफेक्ट. त्यानंतर जो 13 सेकंड पासला जो मागचा फोटो येईल तिथपर्यंत हा एनिमेशन आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर जो 17 सेकंड पासला फोटो आहे तिथे जायचंय. 17 सेकंड पासल्या फोटोसाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट मध्ये पार्टी या इफेक्ट मध्ये ब्लॅक फ्लॅश 2 हा एक नवीन इफेक्ट मिळून जाईल. हा इफेक्ट मिळाल्याच्या नंतर तुम्हाला हा इफेक्ट त्याची लेंथ आपल्याला शेवटच्या फोटोपर्यंत ठेवायची आहे. आणि अशा प्रकारे आपला सर्व व्हिडिओ रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर किंवा कोणत्या सॉन्गवर पाहिजे असेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका.